नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक। कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत। मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे भीषण अपघात। भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार यांचे खेडमध्ये जंगी स्वागत। ज्ञानभारतम मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या, दुर्मिळ हस्तलिखितांच्या नोंदणीसाठी रायगड विभागाचं आवाहन। आणि लायन्स महाराष्ट्र राज्य मल्टीपल 32-34 सेक्रेटरीपदी लायन वीरेंद्र विद्याधर चिखले यांची निवड। खेड क्लबला प्रथमच मिळाला हा सन्मान। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नियंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावं, कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, सभापती महेश नाटेकर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठवले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली। पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील नदीकाठावर राहणारी वस्ती आहे, त्या ठिकाणी आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी। घाटामध्ये दरड कोसळून अपघात होणार नाही त्याची दक्षता घ्यावी। या ठिकाणी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सर्व यंत्रणा उपलब्ध ठेवावी। दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना कराव्यात। मंडणगड येथील राज्य महामार्गाला संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी। रस्ता सुस्थितीत करावा। पावसाळ्यामध्ये एसटी बसेस गावांमध्ये पोहोचण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची आत्ताच दक्षता घ्या। आरोग्य विभागाचा औषध साठा, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय आदींचा आढावा घेत पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आळा घालण्याच्या दृष्टीने यंत्रणा तयार ठेवावी। महावितरणने पावसाळ्याच्या दृष्टीने कामे तात्काळ पूर्ण करावी। रेल्वेने ज्या ठिकाणी भूस्खलन होते त्या ठिकाणी सतर्क राहावे। तहसीलदारांनी आपल्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते, भूस्खलन होऊ शकतं, पूर येतो अशा ठिकाणी भेट देऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल 2 दिवसात सादर करावा अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिल्या। पालकमंत्र्यांनी महसूल, महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरिटाईम बोर्ड विभाग, पतन विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांचा आढावा घेतला। मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला। वालोपे येथील HP पंपासमोर भरधाव कार चालकाने नियंत्रण सुटल्याने कार तब्बल 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात संजय जाधव यांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत। घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेची 24 तास अपघात सेवेत असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। जखमींना तात्काळ लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कोकणचे सुपुत्र तथा भाजपचे ज्येष्ठ सहकारी प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। यासोबतच आदरणीय प्रमोद जठार यांच्या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने कोकणाला संधी दिली आहे। सदरवेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ज्येष्ठ नेते राजूभाई रेडीज, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीमभाई सईबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, राजेश जोईसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदयश पाटणे शेट्टी, माजी नगरसेविका आशा संगरे, अक्षय संगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, ओवेस चौगुले, प्रणव मापुसकर, स्वराज गांधी आदी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रायगड विभागानं केलं आहे।
या मोहिमेअंतर्गत देशातील दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन पोथ्या, ताम्रपट तसेच पुरातत्व अभिलेखांचा शोध घेऊन त्यांची अधिकृत नोंदणी आणि दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असला तरी इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील हस्तलिखितांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्याचं निदर्शनास आलंय. राज्यातील अनेक धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक सार्वजनिक न्यासांकडे मौल्यवान हस्तलिखिते, ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असून त्यांचं संवर्धन आणि जतन करणं काळाची गरज असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक न्यासांचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि व्यवस्थापक यांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांच्या ताब्यात कोणतीही प्राचीन हस्तलिखित, पोथ्या, ताम्रपट अथवा पुरातत्व अभिलेख असल्यास त्यांनी पुढाकार घेऊन त्याची नोंदणी करावी. या प्रक्रियेमध्ये संबंधित हस्तलिखितांची मालकी न्यासाकडेच राहणार असून केवळ राष्ट्रीय स्तरावर त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. हस्तलिखिते आणि पुरातत्व अभिलेखांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रायगड विभाग येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 17 एप्रिल पुणे येथे महाराष्ट्रातील 500हून अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य लायन्स कॉन्फरन्समध्ये 2026-27 वर्षाकरिता राज्य मल्टिपल अध्यक्षपदी नागपूरमधील लायन भरत बलगट तर सचिवपदी कोकणातून लायन डॉक्टर वीरेंद्र विद्याधर चिखले यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. कॉन्फरन्समध्ये प्रांतपाल वीरेंद्र चिखले यांच्या नेतृत्वामध्ये प्रांतामध्ये 7 जिल्हे झालेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा विविध क्षेत्रातील एकूण 64 अवॉर्ड्स देऊन सन्मान करण्यात आला. तर लायन्स क्लब खेडला वैयक्तिक व क्लब स्तरावर एकूण 12 अवॉर्ड्स देऊन गौरवण्यात आलं. मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सनला विजय सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भव्य कार्यक्रमाला नागपूर महाराज मुधोजीराजे भोसले आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा, बियाणांचा पुरवठा वेळेवर होणं गरजेचं आहे. खताचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्या. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, सभापती महेश नाटेकर, सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रणव पोळेकर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यामध्ये 21 ठिकाणी शेल्टर हाऊस आहेत. याचा वापर भात खरेदी केंद्रासाठी करा. यावर्षी 40,000 टन भात झालाय, तो 75,000 टन करण्यासाठी प्रयत्न करा. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत याची दक्षता घ्या. खतासाठी शेतकऱ्यांना संघाच्या कार्यालयात जायला लागू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते मिळावीत. आवश्यकता असल्यास वाहतुकीसाठी यंत्रणा तयार करा. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. खताचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्या. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खत पुरवठ्यासंदर्भात सर्वेक्षण करा. रेल्वेने देखील स्थानिक शेतकऱ्यांसाठी आलेल्या खताला प्राधान्य द्यावं. नाविन्यपूर्णांमधून शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देण्यात येतात, त्याबद्दल कार्यवाही करा. शेतकऱ्यांना बियाणं वेळेवर मिळणं गरजेचं आहे. फळपीक विमा, भातपीक विमा याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. त्याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भात लागवड क्षेत्र, फळबाग लागवड क्षेत्र, औषधे, खते, बियाणे आदीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी गावतळे प्रीमियर लीग पर्व 9 ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी गावतळे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ विधी विनोद पवार, उपसरपंच नामदेव पवार, कंटामुक्त अध्यक्ष वसंत पवार, पोलीस पाटील विशाल मापदी, टेटवली गावचे पोलीस पाटील अतिश भागवत, भाई पवार तसेच गावातील सर्व मान्यवर यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. गावतळे प्रीमियर लीग पर्व 9 2 दिवस खूप खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं. यामध्ये संघ मालकांसह 6 संघ 2 दिवस सामने साखळी पद्धतीने खेळले. यामध्ये संदीप पवार यांच्या मालकीचा नानू फायटर्स आणि विशाल मापदी यांच्या मालकीचा पोलीस पाटील 11 असे 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले.
शेवटी अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये पोलीस पाटील संघाने गावतळे प्रीमियर लीग पर्व 9च्या चषकावर आपलं नाव कोरलं. नानू फायटर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बक्षीस वितरण प्रसंगी शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जळगाव जिल्हा परिषद सदस्य किशोरबाई देसाई, शिवसेना जालगाव उपविभाग प्रमुख संदीपजी नवरत यांच्यासह अनेक मान्यवर तसेच गावतळे गावातील पदाधिकारी, क्रिकेट मंडळाचे सभासद आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे मालिकावीर म्हणून अक्षय पवार यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुमित गुरव, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहन पवार यांना गौरवण्यात आलं. उत्कृष्ट अशा झालेल्या 2 दिवसाच्या खेळीमेळीच्या वातावरणात गावतळे प्रीमियर लीग पर्व 9 पार पडलं. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं त्रिवेणी स्पोर्ट्स गावतळे तसेच गावतळे गावातील नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिवेणी स्पोर्ट्सच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. दी चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिपळूणला विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय प्रमोदजी जठार आणि भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी सदिच्छा भेट दिली. सदरवेळी उपस्थित दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव, सरचिटणीस स्वानंद रानडे, समीर जंगम, चेअरमन मोहन शेठ मिरगल, BOMचे अध्यक्ष सतीश उर्फ आप्पा खेडेकर, तज्ञ संचालक ॲडव्होकेट भाऊ दळी, संचालक रत्नदीप देवळेकर, संचालक समीर टाकळे, संचालक सुनील खेडेकर, भाजपा चिपळूण शहराध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांतजी मोदी, माजी नगरसेवक आशिष खातू, अर्बन बँकेचे CEO तुषार सूर्यवंशी, ऑफिसर भागडे साहेब, ऑफिसर चिंगळे साहेब व अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दापोली तालुक्यातील वांझोळी येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत परिसरातील नामांकित अशा 32 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य नितीनजी दुर्गावले आणि कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनीलजी दळवी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. विविध मातब्बर संघांना पराजित करत अंजरला क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता तसेच सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आदींचा मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्याचा उपस्थितांकडून गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि प्रचंड क्षमता असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विकास कामांना गती द्यावी अशी प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच कासव संवर्धन, पेशवे स्मारक या कामांच्या पूर्ततेसाठी पर्यटन विभागाकडून निधी देण्यात यावा अशीही मागणी केली. या बैठकीस महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री माननीय इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक रवींद्र पवार उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.